तुमका खऱ्यात दशावताराचा वेड असत ना तर डोंबिवलीत असलेल्या सिंधुदुर्ग किनारा रेस्टॉरंटला नक्की भेट द्यावा. आणि दशावताराचा वेड आमच्या रक्तातच असल्यामुळे माझ्या भावा बहिणींसोबत मी इलया हॉटेलमध्ये उतूर जाऊन बघता होतं काय सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनात गेल्यासारख्या वाटत होता. मी निस्तीन वर चढताना समोर माका दशावतारांचे भिंतीक लावलेले फोटो दिसले. त्यात असं एक फोटो होतो की ज्यांना आमच्या वाडीचाच नाही तर आमच्या गावाचं नाव साता पलीकडे नेऊन ठेवल्यान. तो म्हणजे आमच्या हरकुळ खुर्द गावातील प्रशांत मिस्त्री. आज पैसोदा आमच्यात जरी नसलो तरी त्याची आठवणी आमच्या सोबत कायम राहतील. हयवरती बसाक पण जागा ऐसपैस असा. पहिल्या सगळ्या भिंतींका अण्णा नाईकांच्यो बत्तीये लावलेले असत. तुमका गावातल्यांसारख्या थपकान घालून बसायचा असत ना तर ती पण सोय हय केलेली असा. आमच्या पोरांनी कधी घराकडे वहीचा पान पलटल्याने नसतात आणि हय येऊन पूर्ण पुस्तक वाचल्यानी. सुरुवातीक त्यांनी आमच्याच झाडाच्या रतांब्याची सोलकडी देऊन आमका शांत केल्यानी. चुलीवरचा जेवण शिजाक अजून टाइम लागतलो असा म्हणत दत्त्यान आमका स्टार्टर आणून दिल्या. गरम गरम स्टार्टर बघताच आमच्या सकल्यान तर रगडूक सुरुवात केल्या. स्टार्टर सपताच आमच्या पुढ्यात चुलीवरचा जवानीला. गावाक असताना या पोरींनी कधी काजीची फका काढूक नाही आणि हय त्यांका काजीची भाजी हवी झाली. हयले वडे चिकन बघून तुमच्या पण तोंडात आता पाणी सुटला असा. अकडे तकडे न बघता सगळ्यांनी आम्ही जेवणावरती ताव मारूक सुरुवात केला. जेवण झाल्यानंतर कोकणातील हय एक जुनी पद्धत वापरलेली आहे ती म्हणजे तांब्याच्या भांड्यात तुमका हात धुक भेटत. काय मग मंडळी, तुम्ही कधी या डोंबिवलीच्या सिंधुदुर्ग किनारा रेस्टॉरंटला भेट देता? ह्यो या हॉटेलचो पत्तो असा.